नृसिंहवाडी दत्त मंदिराला कृष्णेचा वेढा. मध्यरात्री 3:30 वाजता झाला चौथा चढता दक्षिणद्वार. शिरोळ तालुक्यात पाऊस नसला तरी गेल्या 2 दिवसापासून कोयनेतून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत सतत वाढ होते. यामुळे शुक्रवारी सकाळी नृसिंहवाडी श्री दत्त मंदिरात पाणी शिरलं. कोयना धरण पूर्ण क्षमतेने 100% भरलंय. धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात येतोय. यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होते. शुक्रवारी सकाळी नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिरात कृष्णेचं पाणी शिरलंय. पाण्याची पातळी संथ गतीने वाढत राहिल्यानं आज शनिवारी मध्यरात्री 3:30 वाजता या मोसमातला चौथा चढता दक्षिणद्वार झाला. या मोसमात 16 जुलै, 20 जुलै, 26 ऑगस्ट असा 3 वेळा चढता दक्षिणद्वार झालाय. आज शनिवारी 7 सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या दिवशी चौथा दक्षिणद्वार झाला. दरम्यान दक्षिणद्वार झाल्यानंतर श्रींची मूर्ती श्री नारायण स्वामी मंदिरात आणण्यात आली. तिथेच पूजा उपचार होणार आहेत. शिवार न्यूजसाठी अनिल जासूद.